आज आपण चटकदार पनीर फ्राय बनवलेले आहे. पनीर फ्राय बनवायला अगदी सोपे आहेत आणि ते खायलाही खूप छान लागतात. हे चविष्ट पनीर फ्राय त्यावर लिंबू पिळून आणि सोबत सलाड खाण्याची मजा काही वेगळीच आहे. अगदी 5 मिनिटात तयार होणारे पण खायला अगदी टेस्टी लागणारे पनीर फ्राय घरच्या घरी कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत. चला मग तर वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करू. या ठिकाणी आपण पनीरचे अशा प्रकारे पीसेस करून घेतलेले आहेत. मीडियम आकाराचेच पीसेस करून घ्यायचे आहेत. अर्ध्या चमचालाही कमी गरम मसाला घातलेला आहे. अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे. अर्धा चमचा आमचूर पावडर घातलेली आहे. तर आमचूर पावडर ऐवजी तुम्ही चाट मसाला वापरलात तरी चालेल. पाव चमचा जिरा पावडर घातलेली आहे. जिरे भाजून आणि त्याची पावडर करायची आहे. अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे, ती दाखवायची राहून गेली. आणि चवीनुसार काळं मीठ घालायचं आहे आणि अगदी चिमूटभर हळद घातलेली आहे. अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे. अगदी चिमूटभर साधं मीठ घालायचं आहे. काळं मीठ घातलेलं आहे त्यामुळे चवीकरता चिमूटभर साधं मीठ घातलेलं आहे. अर्धा चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट घालूयात. 1 चमचा तेल घालायचं आहे आणि हे मसाले प्रत्येक पनीरला छान कोट व्हायला पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घेऊ. मिरची पावडर आणि गरम मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. 15 मिनिटाकरता झाकून ठेवूयात की जेणेकरून मसाले छान पनीरमध्ये मुरले जातील. या ठिकाणी 15 मिनिट झालेले आहे. मसाले अगदी छान पनीरमध्ये मुरलेले आहेत. नॉनस्टिक तवा आपण गरम करायला ठेवूयात. तवा गरम झालेला आहे. तेल घालूयात आणि पनीरचे पीसेस ठेवायचे आहे. तर एकदा तवा गरम झाला की मंद आणि मध्यम आचेवर आपण पनीर छान फ्राय करून घेणार आहोत. खालची साईड छान फ्राय झालेली आहे. साईड पलटी करून घेऊ. पनीरला लालसर कलर येईपर्यंत पनीर छान फ्राय करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मध्यम आचेवर सर्व साईडनी पनीर छान फ्राय करून घेतलेले आहे. तर या ठिकाणी पनीर फ्राय झालेले आहेत. गॅस बंद करायचा आहे आणि गरमागरम पनीर सर्व करायचे आहे. आवडत असेल तर पनीर फ्रायवर तुम्ही लिंबू पिळूनही सर्व करू शकता. अशा प्रकारे आपले चटकदार पनीर फ्राय तयार आहे. तुम्हीही पनीर फ्राय करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. माझे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.